नमस्कार, मी लवकुश आडेसर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागील व्हिडिओमध्ये आपण क्लास 10 मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन्स या युनिट मधील क्वाड्रॅटिक इक्वेशन फॅक्टरायझेशन मेथडनी सॉल्व्ह करायचं बघितलेलं आहे। त्यानंतर कम्प्युटिंग स्क्वेअर मेथडनी सॉल्व्ह करायचं बघितलेलं आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे प्रॅक्टिस सेट 2.4, पण त्याआधी पाहणार आहोत फॉर्म्युला फॉर सॉल्विंग अ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स। क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी कोणता फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याच्या बेसवरती सर्व एक्झाम्पल आपल्याला आहे। आपला जो क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आहे, ax² + bx + c = 0। या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं आहे, म्हणजे यामधल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची आहे। या व्हॅल्यू काढण्यासाठी आपला जो फॉर्म्युला आहे x काय आहे, -b ± काय आहे, -b ± आपला जो दिलेला फॉर्म्युला आहे -b ± √b² - 4ac/2a हे दिलेला फॉर्म्युला आहे। या फॉर्म्युल्याच्या बेसवरती आपल्याला बाकी एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधले। आता या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी कोणता फॉर्म्युला दिलेला आहे, हा फॉर्म्युला x -b ± √b²-4ac/2a हा फॉर्म्युला पाठ असेल तर येणारे सर्व क्वेश्चन्स आपल्याला इझी येणार। त्यासाठी आपल्याला पहिला क्वेश्चन दिलेला आहे प्रॅक्टिस सेट मधील, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एबीसी फॉर एबीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे फॉर द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कंपेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म। काय आहे, हा स्टँडर्ड फॉर्म आहे आपला जो ax² + bx + c = 0। ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म पण म्हणतो आणि त्यानंतर त्याला काय म्हणतो, जनरल फॉर्म पण म्हणतो। हाच फॉर्म आहे ज्याला आपल्याला कन्सिडर करून आपल्याला ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मधली एबीसी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। त्यासाठी क्वेश्चन्सला सॉल्व्ह करू। आता आपण दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे, लेट काय आहे, x² - 7x + 5 = 0। या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं। सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, आहे, तर याला काय करायचं, डायरेक्ट कंपेअरिंग करायचं। कंपेअरिंग विथ कशासोबत कंपेअर करायला सांगितलं त्यांनी, स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म सोबत। आता हे जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0, हे जनरल फॉर्म आहे। आता या जनरल फॉर्म सोबत कंपेअर केल्यानंतर काय करायचं सांगितलं त्यांनी, एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करा। आता x² ची टर्म आहे, इथे पण x² ची टर्म आहे। x² चा कोएफिशिएंट काय आहे, 1 आहे, इथे x² चा कोएफिशिएंट काय आहे, a आहे, म्हणजे a काय येणार, 1। या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये a काय येणार, 1। त्यानंतर b ला लागून काय आहे, x ला लागून इथे काय आहे, 7, पण त्याचं साइन काय आहे, मायनस, तर b किती येणार, -7। हे झालं b ची व्हॅल्यू। त्यानंतर c म्हणजे कोणती, कॉन्स्टंट टर्म काय आहे आपल्या जवळ, 5। c काय येणार, 5। हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कंपेअर केल्यानंतर एबीसी च्या व्हॅल्यू। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ, 2m² = 5m - 5 हे नेक्स्ट क्वेश्चन आहे। या क्वेश्चन्सला सुरुवातीला लिहिलं पहिले, लेट दिलेला क्वेश्चन आहे 2m² = 5m - 5। या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये ठेवायचा पहिले। स्टँडर्ड फॉर्म कोणता आहे, हा स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0। हा स्टँडर्ड फॉर्म आहे। त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू आपण। पहिले स्क्वेअरची टर्म पाहिजे आपल्याला, 2m², त्यानंतर 5m ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर -5m, त्यानंतर -5 ला इकडे ट्रान्सफर केल्यानंतर +5 = 0। हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणलं आपण। आता काय करायचं, याला कंपेअर करायचं। काय करायचं, कंपेअरिंग विथ कशासोबत कंपेअर करायला सांगितलं आपल्याला, स्टँडर्ड फॉर्म सोबत। हा स्टँडर्ड फॉर्म आहे ax² + bx + c = 0 आणि एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचं। तर एबीसी च्या व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी स्क्वेअरची टर्म काय आहे, m² ची टर्म, इथे x² ची टर्म, a किती आहे, 2। सिन्स a किती येणार आपल्या जवळ, 2, a ची व्हॅल्यू। त्यानंतर b म्हणजेच हा तुमचा x चा कोएफिशिएंट, इथे m चा कोएफिशिएंट काय आहे, -5, तर b किती येणार, -5। त्यानंतर c म्हणजे कॉन्स्टंट टर्म किती आहे, 5। हे त्याचा आन्सर असणार आहे एबीसी। a = 2, b -5 आणि c = 5। हीच व्हॅल्यू आहे आपल्या जवळ एबीसी ची। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ दिलेलं, लेट काय आहे, y² = 7y हे दिलेलं क्वेश्चन आहे। या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं, सुरुवातीला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं। स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिल्यानंतर y² ची टर्म सुरुवातीला पाहिजे, y ला इकडे ट्रान्सफर केलं, -7y झालं, त्यानंतर = 0। काय आहे का, नाही, पण त्यानंतर याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहिण्यासाठी हा y² - 7y + 0 ची टर्म ऍड करायची आणि = 0। याला कंपेअर करायचं। त्याच्यानंतर काय करायचं, कंपेअरिंग विथ
कम्पेअरिंग विथ कशासोबत कम्पेअर करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 स्टँडर्ड फॉर्म आहे. त्यानंतर a म्हणजे स्क्वेअरच्या टर्मला लागून असणारी टर्म काय आहे, a इज इक्वल टू स्क्वेअरच्या टर्मला लागून a आहे, तर y स्क्वेअरला लागून काही नाही म्हणजे काय आहे 1 आहे, म्हणजे a इज इक्वल टू 1 आलं. त्यानंतर b इज इक्वल टू x चा कोएफिशियंट b आहे, इथं y चा कोएफिशियंट किती आहे -7. त्यानंतर c म्हणजे हीच कॉन्स्टंट टर्म, आपल्याजवळ कॉन्स्टंट टर्म किती आहे 0. c इज इक्वल टू किती आलेला आहे 0. हे झालं आपल्याजवळ एबीसीच्या व्हॅल्यू. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याजवळ, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. काय सांगितलं, फॉर्म्युला मेथडने यूज करा आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करा. आतापर्यंत काय बघितलं होतं आपण, सुरुवातीला बघितलं होतं फॅक्टरायझेशन मेथड. कोणती, फॅक्टरायझेशन मेथड. त्यानंतर दुसरी मेथड बघितली आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर. काय बघितलं, कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड बघितलं. आता त्यानंतर तिसरी मेथड आहे आपल्याजवळ, कोणती मेथड आहे, फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथड मध्ये काय करायचं, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेली आहे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला त्याच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करायचं. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. त्यानंतर a ची व्हॅल्यू काढायची, b ची व्हॅल्यू काढायची आणि त्यानंतर c ची पण व्हॅल्यू काढायची आणि ते सर्व व्हॅल्यू काढणं झाल्यानंतर कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचं, x इज इक्वल टू फॉर्म्युला आहे आपल्याजवळ -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन मध्ये 2a. या फॉर्म्युल्यामध्ये ठेवल्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशनचं x ची व्हॅल्यू काढायची. ही x ची व्हॅल्यू म्हणजे ज्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय होणार आहे, सोल्युशन्स होणार आहे. त्यासाठी क्वेश्चन्स बघू आपण. क्वेश्चन्स, पहिला क्वेश्चन दिलेला आहे, पहिला क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती दिलेला आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. लेट गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेली आहे, एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल्स टू 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन जर स्टँडर्ड फॉर्म मध्ये नसेल तर त्याला स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं पहिले. ही स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, याला काय करायचं, कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर करायचं, स्टँडर्ड फॉर्म सोबत. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. का कम्पेअर केलं, कारण की त्याच्यामध्ये आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एक्स स्क्वेअरला लागून काही नाही म्हणजे काय आहे, इथं 1 आहे, म्हणजे सिन्स a इज इक्वल्स टू काय व्हॅल्यू येणार 1 येणार. त्यानंतर b इज इक्वल्स टू काय येणार, x ची टर्म आहे, x ला लागून असणारे कोएफिशियंट, x ला लागून असणारा कोएफिशियंट किती आहे 6. त्यानंतर c हा कॉन्स्टंट टर्म किती आहे 5. एबीसी ची व्हॅल्यू काढली. त्यानंतर आपल्याजवळ फॉर्म्युला काय आहे, फॉर्म्युला आहे आपल्याजवळ x इज इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन मध्ये 2a. हे फॉर्म्युला आहे आपल्याजवळ. आता या फॉर्म्युल्यामध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू पाहिजे आपल्याला रूट मध्ये. तर ती व्हॅल्यू माहित करण्यासाठी आपण सुरुवातीला डायरेक्ट b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढून घ्यायची. काय करायचं, सेपरेट b स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल्स टू काय करायचं, व्हॅल्यू काढायची b स्क्वेअर म्हणजे 6, b च्या ठिकाणी काय आहे 6 चा स्क्वेअर मायनस त्यानंतर 4 मल्टिप्लाय बाय a इज इक्वल टू किती आहे 1. त्यानंतर मल्टिप्लाय बाय c इक्वल टू किती आहे 5. त्यानंतर 6 चा स्क्वेअर किती येणार 36, 6 का स्क्वेअर 36 मायनस 4 मल्टिप्लाय बाय 1 4 मल्टिप्लाय बाय 5 इज इक्वल टू 20. देन 36 मायनस 20 इज इक्वल टू किती येणार आपल्याजवळ 16. हे येणार 16. b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली आपल्याजवळ 16. ही व्हॅल्यू आपण डायरेक्ट यामध्ये पुट करू शकतो आणि त्यानंतर याची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. म्हणजेच मायनस b ची व्हॅल्यू किती आहे 6. त्यानंतर प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती काढली आपण 16. त्यानंतर अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय बाय a इज इक्वल टू किती आहे 1. हेच सॉल्व्ह करू आता. -6 प्लस मायनस रूट मध्ये 16 म्हणजे 16 कशाचा स्क्वेअर आहे 4 चा, तर इथे किती येणार 4. त्यानंतर अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 2. आता हे x इज इक्वल टू व्हॅल्यू आलेली आहे आपल्याजवळ. काय आलेलं आहे, x इज इक्वल टू आलेला आहे -6 प्लस मायनस 4 अपॉन 2. आता ही व्हॅल्यू आल्यानंतर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. x ची व्हॅल्यू जेव्हा फाइंड आउट करायची आहे, आता x ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना -6 प्लस मायनस काय आहे 4 आहे, तर एक वेळेस प्लस घ्यायचं आणि एक वेळेस मायनस घ्यायचं. दोन वेळेस व्हॅल्यू निघणार. काय येणार, सिन्स x इज इक्वल टू काय येणार, हे -6 प्लस 4 अपॉन मध्ये 2 आणि त्यानंतर अँड x इज इक्वल टू x ची दोन व्हॅल्यू किती -6. आता हे प्लस घेतलं होतं आपण, आता काय घ्यायचं -4 आणि हे अपॉन मध्ये
2. आता हे केल्यानंतर आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, एक्स ची व्हॅल्यू. तर एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना -6 + 4 किती येणार, -2. किती येणार, -2 अपॉन मध्ये 2 डिवाइड बाय 2 किती येणार, 1. 2 डिवाइड बाय 2 1. आता हेच सोल्युशन्स आलेला आहे आपल्या जवळ. 2 1 जा 2, 2 1 जा 2, 1 अपॉन 1 1. तर x किती आलेला आहे, 1. हे झालं आपलं x ची फर्स्ट व्हॅल्यू. आणि दुसरी व्हॅल्यू कोणती येणार, -6 - 4 किती येणार, -10 डिवाइड बाय 4. देन 2 1 जा 2, 2 5 जा 10 किती येणार, -5. देन x ची दुसरी व्हॅल्यू किती आलेली आहे, -5. आता हेच सोल्युशन्स राहणार आहे आपलं. काय राहणार आहे, सिन्स x -1 and x काय आहे, -5 आर the solutions of the equations, are the solution किंवा roots, the solutions of the equation, the quadratic equation. काय काय घेतलं आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये सॉल्व्ह करण्यासाठी. सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशन जशाच तसं लिहिलं. आपल्या जो क्वेश्चन्स काय आहे, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय युजिंग फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडने या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी काय केलेलं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करताना हा फॉर्म्युला आहे आपल्या जवळ. काय आहे, हा दिलेला फॉर्म्युला आहे. x -b ± √b² - 4ac अपॉन मध्ये 2a. हा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये आन्सर काढण्यासाठी आपण सुरुवातीला a ची व्हॅल्यू काढली, त्यानंतर b ची व्हॅल्यू काढली आणि त्यानंतर c ची व्हॅल्यू काढली. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कंपेअर केल्यानंतर b² - 4ac ची व्हॅल्यू आपण सुरुवातीला काढली. आता हे काढल्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या याच्यामध्ये फॉर्म्युल्यामध्ये डायरेक्ट ठेवल्यानंतर आपल्या जो दोन व्हॅल्यू आल्या, एक प्लसची आणि एक मायनसची फॉर्म्युल्यामध्ये आहे. एक वेळेस प्लसची व्हॅल्यू घेतली, एक वेळेस मायनसची व्हॅल्यू घेतली. हे घेतल्यानंतर एक्सच्या दोन व्हॅल्यू आल्या, x -1 आणि x -5. हेच झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे x² - 3x - 2 = 0. हे नेक्स्ट क्वेश्चन आहे. लेट गिवन इक्वेशन्स काय आहे, x² - 3x - 2 = 0. ही गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. कोणत्या मेथडने, फॉर्म्युला मेथडने. क्वेश्चन्स पण आपल्याला बोर्डाच्या पेपरमध्ये किंवा आपल्या पेपरमध्ये सेम असाच दिलेला असते की कोणत्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं. इथे दिलेला आहे आपल्याला फॉर्म्युला मेथडने. आपल्याला फॉर्म्युला माहित आहे. काय आहे, x -b ± काय आहे, ±√b² - 4ac अपॉन मध्ये 2a. हा फॉर्म्युला माहित आहे. हे फॉर्म्युला माहित असण्यासाठी सुरुवातीला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहिली. त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कंपेअर करायच्या आधी ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का ते बघायचं पहिले सुरुवातीला. ते बघितल्यानंतर याला काय करायचं, कंपेअर करायचं. कंपेअर विथ कशासोबत कंपेअर करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत. काय आहे, ax² + bx + c = 0. हे स्टँडर्ड फॉर्म आहे. यामध्ये a b c च्या व्हॅल्यू काढायचं. सुरुवातीला a x² ला लागून कोणती टर्म नाही म्हणजे किती आहे, 1 आहे. a 1. त्यानंतर b काय आहे, x ला लागून असणारी टर्म किती आहे, -3. आणि त्यानंतर c काय आहे, कॉन्स्टंट टर्म. c किती आहे, -2. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला आपल्याला रूट्स फाइंड आउट करताना abc च्या व्हॅल्यू फाइंड आउट केलं. आता या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म्युल्यामध्ये b² - 4ac आहे. म्हणजे त्याची व्हॅल्यू आपण सेपरेट काढून घ्यायची. काय करायचं, b² - 4ac ची व्हॅल्यू जर सेपरेट काढली, b किती आहे, -3 त्याचा स्क्वेअर. त्यानंतर -4 × a किती आहे, 1 × c किती आहे, -2. हे आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला आपल्याला कसं सॉल्व्ह करायचं आहे, त्याचे फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करण्यासाठी b² - 4ac ची व्हॅल्यू काढली. सुरुवातीला -3 चा स्क्वेअर, मायनस असो किंवा प्लस असो, त्याचा स्क्वेअर किती येणार, प्लसच येणार. 3 चा स्क्वेअर 9 मायनस हा मायनस मल्टिप्लाय बाय मायनस किती येणार, प्लस. 4 मल्टिप्लाय बाय 1 = 4, 4 मल्टिप्लाय बाय 2 = 8, 8 मल्टिप्लाय बाय 9 किती येणार, 17. 8 मल्टिप्लाय बाय 9 किती येणार, 17. हे आपल्या जो काय आलेला आहे b² - 4ac ची व्हॅल्यू. आता हीच व्हॅल्यू काढण्यासाठी आपण यामध्ये सर्व व्हॅल्यू पुट करू. x काय आहे, -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन 2a. यामध्ये मायनस हा आणि b ची व्हॅल्यू किती आहे, -3. त्यानंतर प्लस मायनस √b² - 4ac ची व्हॅल्यू किती काढली आपण, 17. आणि अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय बाय a किती आहे, 1. हे आल्यानंतर मायनस मल्टिप्लाय बाय मायनस प्लस, त्यानंतर प्लस मायनस √ऑफ किती आहे, 17 अपॉन मध्ये 2 मल्टिप्लाय बाय 1 = 2. हे आलेलं आहे x ची व्हॅल्यू. कशाची, x काय आलेला आहे आपल्या जवळ, x आलेला आहे हे एवढी व्हॅल्यू कशाची,
x इज इक्वल टू, पण यामध्ये काय दिलेलं आहे प्लस मायनस. आता हे प्लस मायनस दिले असताना काय करायचं, एक्सच्या दोन व्हॅल्यू फाइंड आउट करायच्या. कशात दोन, आता हे x इज इक्वल टू काय घ्यायचं इक्वेस प्लस 3 प्लस रूट मध्ये 17 अपॉन मध्ये 2, त्यानंतर दुसरी व्हॅल्यू काय घ्यायची मायनस मध्ये, x इज इक्वल टू काय आहे 3 मायनस रूट मध्ये 17 अपॉन मध्ये 2. ह्या दोन व्हॅल्यू आलेल्या आहे. आता जर याला सॉल्व्ह करता येत असेल आपल्याला तर सॉल्व्ह करायचं, जर नसेल सॉल्व्ह करता वेळेस तर इथेच हे काय झालं त्याचं आन्सर हेच झालेलं आहे. x इज इक्वल टू काय आहे 3 प्लस रूट 17 अपॉन 2, x इज इक्वल टू दुसरी व्हॅल्यू काय आहे 3 मायनस रूट 17 अपॉन मध्ये 2. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं काय आहे सोल्युशन्स किंवा रूट्स. असं लिहायचं इथं 3 प्लस रूट मध्ये 17 अपॉन 2 अँड काय आहे 3 मायनस रूट मध्ये 17 अपॉन मध्ये 2 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन्स, आर द रूट्स ऑफ द इक्वेशन ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. काय करायचं रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन किंवा सोल्युशन्स पण लिहिता येते आपल्याला. काय आर द सोल्युशन्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. काय काय केलं या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये लक्ष द्या इकडे. काय केलेलं आहे गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन जशास तसं लिहिलं. सुरुवातीला गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन जशास तसं लिहिलं x² - 3x - 2 = 0. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, ती स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे म्हणून त्याला कम्पेअर केलं कशासोबत स्टँडर्ड फॉर्म सोबत आणि a b आणि c च्या व्हॅल्यू फाइंड आउट केलं. हे व्हॅल्यू फाइंड आउट केल्यानंतर आपला जो हा फॉर्म्युला आहे हा b x इज काय आहे -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन मध्ये 2a. तर त्याच्यासाठी b² - 4ac ची व्हॅल्यू काढली. किती आली व्हॅल्यू आपल्या जवळ 17. ही व्हॅल्यू काढल्यानंतर ही व्हॅल्यू यामध्ये पुट केल्यानंतर मायनस तर जशाच तसं, पण b ची व्हॅल्यू किती आहे -3. हे -3 मायनस मायनस प्लस देन प्लस मायनस किती आहे √17 अपॉन मध्ये 2. आता ही x ची व्हॅल्यू आली, x ची व्हॅल्यू प्लस आणि मायनस मध्ये आहे, एक वेळेस प्लस मध्ये घ्यायचं एक वेळेस मायनस मध्ये घ्यायचं. हेच काय आलेलं आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन्स किंवा रूट्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जवळ 3m² + 2m - 7 = 0. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. लेट या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कशाने सॉल्व्ह करायचं आहे फॉर्म्युला मेथडने सॉल्व्ह करायचं आहे. त्यासाठी क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहिले जशास तसं 3m² + 2m - 7 = 0. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आहे. या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला काय करायचं कम्पेअर करायचं. कम्पेअर विथ कशासोबत कम्पेअर करायचं क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत ax² + bx + c = 0. कम्पेअर करू आपण. त्या कम्पेअर करण्यासाठी a ची व्हॅल्यू काढू. x² ची टर्म लागून आहे किती येणार 3, a = 3. त्यानंतर b किती येणार आपल्या जो x, m ची टर्म किती आहे 2, b = 2 आलं. त्यानंतर c किती येणार कॉन्स्टंट टर्म किती आहे -7. 7 नाही फक्त काय घ्यायचं तिचा साइन पण घ्यायचा हा -7. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कोणत्या मेथडने सॉल्व्ह करायचं आपल्याला करायचं आहे फॉर्म्युला मेथडने. तर आपल्याला फॉर्म्युला आहे काय आहे x इज काय आहे -b प्लस मायनस √b² - 4ac अपॉन मध्ये 2a. हा फॉर्म्युला आहे. तर या फॉर्म्युल्यामध्ये b² - 4ac ची व्हॅल्यू काय करायची सेपरेट काढून घ्यायची. कशाची व्हॅल्यू b² - 4ac ची व्हॅल्यू b² - 4ac = b² - 4ac b किती आहे 2 चा स्क्वेअर -4 मल्टिप्लाय बाय a किती आहे 3 मल्टिप्लाय बाय c किती आहे -7. याची व्हॅल्यू काढू. हेच व्हॅल्यू काढण्यासाठी b² किती आहे 2 चा स्क्वेअर किती येणार 4 मायनस मल्टिप्लाय बाय मायनस किती येणार प्लस 4 मल्टिप्लाय बाय 3 = 12 12 मल्टिप्लाय बाय 7 = 84 किती येणार 84. देन 84 + 4 किती येणार 88. हे झालेलं आहे आपल्या जवळ b² - 4ac ची व्हॅल्यू किती आलेली आहे b² - 4ac ची व्हॅल्यू आलेली आहे 88. आता हे 88 जे आलेलं आहे b² - 4ac ची व्हॅल्यू तेच आपण आता काय करायचं सॉल्व्ह करायचं. आता सॉल्व्ह केल्यानंतर काय करायचं या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवायचं -b प्लस मायनस √b² - 4ac मध्ये व्हॅल्यू ठेवू आपण. किती आहे x -b किती आहे 2 b2. त्यानंतर प्लस मायनस √b² - 4ac b² - 4ac ची व्हॅल्यू किती आहे 88. त्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय a किती आहे आपल्या जो a आहे 3 किती आहे 3. त्यानंतर सॉल्व्ह करू -2 प्लस मायनस √b² - 4ac ची व्हॅल्यू किती आलेली आहे 88. हे सॉल्व्ह करण्यासाठी 88 ला आपण काय करायचे आहे फॅक्टर काढायचे आहे. 88 ला फॅक्टर कसे करू शकतो आपण 4 मल्टिप्लाय बाय 12 किंवा कसं फॅक्टर करू शकतो त्याचा आपण
त्याचं फॅक्टर करू शकतो आपण 4 मल्टिप्लाय बाय 22. किती करू शकतो त्याला लिहू शकतो आपण 4 मल्टिप्लाय बाय 22. 22 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू किती येणार आपलं 88. का 488? कारण की हा 4 काय आहे कम्प्लिटिंग स्क्वेअर आहे. तर कम्प्लिटिंग स्क्वेअरने कोणत्या जर संख्येला जर मल्टिप्लाय होत असेल कोणत्याही नंबरला तर तसं मल्टिप्लाय करायचं कारण हा 4 बाहेर येणार. आता 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू किती येणार 6. कॅल्क्युलेशन्स करा. -2 इज इक्वल टू प्लस मायनस हा 4 काय येणार कम्प्लीट स्क्वेअर आहे किती येणार बाहेर येणार आणि आतमध्ये किती राहणार 22. अपॉन मध्ये किती आहे 6. आता या दोन्ही याच्यामध्ये सिन्स x इज इक्वल टू आहे दोन्ही याच्यामध्ये काय कॉमन दिसत आहे आपल्या जवळ इथं पण 2 दिसत आहे इथंही 2 दिसत आहे. जर दोन्ही याच्यातले 2 बाहेर काढले किंवा जर 2 बाहेर काढलं तर काय येणार हा -2 बाहेर काढू किंवा 2 बाहेर काढलं 2 बाहेर काढल्यानंतर इथे किती येणार -1 हा प्लस मायनस इथचे 2 बाहेर काढलं इथचं पण 2 बाहेर काढलं तिथे शिल्लक राहणार 22. अपॉन मध्ये किती आहे 6. अपॉन मध्ये 6 आहे इथे भाग जाते 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजेच आपल्या जो x इज इक्वल टू किती आलेला आहे x इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 22 अपॉन मध्ये 3 हे आलेलं आहे. पण आपल्याला दोन व्हॅल्यू आलेले आहे कशाच्या प्लस आणि मायनसच्या. तर प्लस आणि मायनसच्या व्हॅल्यू काढण्यासाठी x इज इक्वल टू एक वेळेस प्लसची व्हॅल्यू घ्या प्लस रूट मध्ये 22 अपॉन मध्ये 3 आणि त्यानंतर दुसरी व्हॅल्यू घ्या x इज इक्वल टू -1 प्लस ची पहिली व्हॅल्यू घेतली दुसरी व्हॅल्यू मायनस ची अपॉन मध्ये 22 अपॉन मध्ये 3 हे व्हॅल्यू घेतलेली आहे आपण. आता हीच व्हॅल्यू काही जर कॅल्क्युलेशन होत असेल तर कॅल्क्युलेशन करायचं नाहीतर काय आहे हेच दोनचे व्हॅल्यू आलेलं आहे कोणतं -1 प्लस रूट मध्ये 22 अपॉन मध्ये 3 अँड -1 मायनस रूट मध्ये 22 अपॉन मध्ये 3 आर द रूट्स ऑफ द इक्वेशन्स आर द रूट्स ऑफ द quadratic equations हेच झालेलं आहे या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट्स. आता जर सॉल्व्ह होत नसेल तर काय केलं आपण या क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन जशास तसं लिहिलं. ते केल्यानंतर या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सला कम्पेअर केलं त्याच्या स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर केल्यानंतर एबीसीच्या व्हॅल्यू काढल्या. हे व्हॅल्यू काढल्यानंतर या फॉर्म्युल्यामध्ये ठेवलं आपण कोणतं x इज इक्वल टू -b प्लस मायनस अंडर रूट ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. या फॉर्म्युल्यामध्ये b स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती काढली होती आपण 88 काढली. ही 88 ला काय करायचं त्याचं हे पाडायचं फॅक्टर पाडायचे पण त्याच्यामध्ये काय असला पाहिजे एक कम्प्लिटिंग स्क्वेअर असला पाहिजे. तर भाग जाते इथं 4 मल्टिप्लाय बाय 22 इज इक्वल टू किती येते 88. तर हे 4 बाहेर काढले 4 हा कम्प्लीट स्क्वेअर आहे बाहेर काढल्यानंतर त्याचं किती येणार 2 येणार. त्यानंतर आतमध्ये 22 आता दोघांमध्ये काय कॉमन आहे 2 बाहेर काढले आपण 2 बाहेर काढल्यानंतर -1 इथे शिल्लक राहिला आणि इथे काय राहणार 1 म्हणजेच काहीच नाही रूट मध्ये 22 जशाच तसं. आता हेच इथे काय जाते भाग गेल्यानंतर 2 1 जा 2 2 3 जा 6 म्हणजे 3 आले खाली. आता ही नंबर आले काय आहे x इज इक्वल टू -1 प्लस मायनस अंडर रूट ऑफ 22 अपॉन 3 हे व्हॅल्यू आलेले आहे. तर हे व्हॅल्यू प्लस आणि मायनस मध्ये आहे. एक वेळेस प्लसची व्हॅल्यू घेतली एक वेळेस मायनसची व्हॅल्यू घेतली. जर सोल्युशन येत असेल तर सोडवायचं नाहीतर हे झालं आपलं फायनल सोल्युशन काय आहे -1 प्लस रूट मध्ये 22 अपॉन 3 हे पहिलं व्हॅल्यू आलेली आहे आणि दुसरी व्हॅल्यू आलेली आहे -1 रूट मध्ये 22 अपॉन 3 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. हे झालं या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं सोल्युशन. थँक्यू.